काल प्रवीणदादा गायकवाडांवर जो हल्ला झाला त्याचा निषेध आम्ही सर्वजण करतो। काल जर आपण बघितलं दीपक काटे ज्याच्यावर अनेक केसेस आहेत, तो भाजपचा युवा मोर्चाचा पदाधिकारी आहे। स्वतःच्या भावाला त्यांनी त्या ठिकाणी मारले, दुर्दैवाचं तो जेलमध्ये 7 वर्ष जाऊन आलेला आहे। पुणे एअरपोर्टवर लाईव्ह काढतूस आणि बंदूक घेऊन विमान हायजॅक करायला चालला होता का काय, आणि भाजपचा पदाधिकारी याली काल प्रवीणदादा गायकवाडांना रस्त्यावर ओढलं, त्यांच्यावर शाई टाकली। आमचं पूर्णपणे म्हणणं आहे की पोलीस प्रशासन सुद्धा याच्यामध्ये सहभागी आहे, कारण का इंटेल असतं, इंटेलिजन्स असतं की कोण लोक उभी आहेत, कशासाठी उभी आहेत, काय करणार आहे याचा अंदाज पोलीस प्रशासनाला असावा। आणि तो अंदाज असताना सुद्धा हे कृत्य त्या ठिकाणी घडलं असेल तर मुद्दामून सरकारने सुद्धा त्या दीपक काटेला पाठिंबा दिला आणि दीपक काटेच्या माध्यमातून पुरोगामी विचाराच्या एका कार्यकर्त्याला म्हणजे प्रवीणदादा गायकवाड जे 30 वर्ष 35 वर्ष पुरोगामी विचारासाठी लढतायत, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारासाठी लढतायत, अशा व्यक्तीवर त्या ठिकाणी तिथं हल्ला झाला। आणि तो हल्ला फक्त शाई फेकण्यापुरता नसून असंही म्हणलं जातं त्या दीपक काटेच्या अंगावर बंदूक होती, पिस्तूल होता आणि कदाचित तिथं प्रवीणदादा गायकवाडांचा तिथं मृत्यूसुद्धा होऊ शकला असता, नाही तर तिथं त्या ठिकाणी त्यांच्यावर आघातसुद्धा झाला असता। त्यामुळे या सर्व गोष्टीचा निषेध करतो। सरकारला सांगतो की दीपक काटेवर अशी कारवाई करा की इतरही जे सर्व लोक आहेत असे कार्यकर्ते क्रिमिनल माइंडेड त्यांना कुठेही धाडस झालं नाही पाहिजे, असं सरकारला या ठिकाणी विनंती करतो। आम्ही स्थगन तिथं मांडलेलं आहे, स्थगनवर 12च्या आसपास तिथं बोलण्याचा संधी आम्हाला द्यावी अशी सरकारला विनंती केलेली आहे। आता आम्ही अपेक्षा करतो की अध्यक्ष महोदय संविधान आणि पुरोगामी विचाराला सहकार्य करत आम्हाला स्थगन मांडण्याचा त्या ठिकाणी संधी द्यावी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।